पॉवर पॉईंटमध्ये ऑन कसं करायचं, तर सर्चला क्लिक केलं आणि पॉवर पॉईंटला मी क्लिक केलं. पॉवर पॉईंट त्यांनी स्टार्ट केलंय. आता सर्वात पहिलं ब्लँक प्रेझेंटेशन, चला क्लिक करूया. तर ब्लँक प्रेझेंटेशन त्यांनी डिस्प्ले केलंय. आता आपल्याला आहे ना एखादा टेम्पलेट घेऊया की ह्यात आपण नेमकं काय करू शकतो ते टेम्पलेटवरनं कळेल. तर मी फाईलला क्लिक केलं, न्यूला क्लिक केलं. टेम्पलेटमध्ये ना कोणतंही घे, चल जॉमेट्रिक कलर ब्लॉक हे टेम्पलेट मी घेते. क्रिएट बटनला क्लिक केलं. आता ह्याला रन कसं करायचं, लॅपटॉपवर असेल तर FN F5, डेस्कटॉपवर असेल तर F5. तर FN F5 मी प्रेस केलं. हे फर्स्ट स्लाइड त्यांनी दाखवली आहे या पद्धतीने. आता एंटर की प्रेस केली, ही सेकंड स्लाइड आहे. वर्डमध्ये आपण प्रत्येक पेजला म्हणजे प्रत्येक जो दाखवतो डाटा त्याला पेज असं म्हणतो आणि पॉवर पॉईंटमध्ये हा जो पेज दाखवतो त्याला पण स्लाइड म्हणतो. तर ही जी स्लाइड आहे, एंटर की प्रेस केली, नेक्स्ट आली, एंटर 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 एंटर. ह्यात काही पिक्चर दाखवेल, काही बुलेट स्टाईल दाखवेल, काही पिक्चर दाखवले, काही पॅराग्राफ दिला, काही डाटा टेबल फॉर्ममध्ये दिला त्यांनी, बुलेट स्टाईलमध्ये डाटा दिला, हा टेबल फॉर्ममध्ये डाटा आहे आणि लास्ट हा मॅसेज त्यात त्यांनी वेबसाईटची लिंक हे इन्फो दिली आहे. एंटर की प्रेस केलं, आलं.